राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होण्याची शक्यता। राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक। आज दुपारी टिळक भवन येथे बैठकीचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक। संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी होणार बैठक। आमदारांची आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। संग्राम थोपटेंची काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी। आज करणार भाजपामध्ये पक्षप्रवेश। देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्ग दौऱ्यावर। कुडाळ एसटी स्टँड मैदानावर भरणार महामेळावा। काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई आज नाशिक दौऱ्यावर। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा पाडल्यानंतर दलवाई पाहणी करून नागरिकांसोबत साधणार संवाद। माजी खासदार संजय काका पाटलांसाठी भाजपाचे दरवाजे बंद। विशाल पाटलांनी दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। तुर्तास उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। परदेशातून मुंबईत आल्यावर 29 एप्रिलला राज ठाकरे स्वतः भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप। पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय, तर अन्य 2 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा। पुण्यात रस्ते दुरुस्तीच्या 65 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता। महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता। तातडीच्या कामांसाठीच्या निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय। ठाकरे बंधू एकत्र आल्यास कायमचं शेतात जाऊ, कायमचं संघाच्या शाखेत जाऊ अशी काहींना भीती। संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांना खोत चपटोला। पोर्शे प्रकरणात सर्वात मोठी अपडेट। ससूनच्या 2 डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना निलंबित। आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी निलंबन। बुलढाण्यात केस गळतीनंतर आता नख गळती। 2 दिवसात 56 रुग्ण आढळले। संपूर्ण तपासणीनंतरच नख गळतीचं कारण होणार स्पष्ट। झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। झिशान सिद्दीकींच्या मेल आयडीवर धमकीचा मेल। वडिलांसारखे तुझेही हाल करू, मेलवरून धमकी। मेलवरून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी। मिरज ग्रामीण भागातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश। नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ठोकला रामराव। उल्हासनगरमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक। शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मनसेची मागणी। जालन्यात शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। दलित आदिवासींचे भूमिधारण कस्तपट्टे त्यांच्या नावे करून त्यांना सातबारा देण्याच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। गडचिरोलीमध्ये वाळू माफियांनी बुडवला तब्बल 100 कोटींचा महसूल। भाजपाचे माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांचा दावा। जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याची खंत। धाराशिवमधील कापसे बंधूंनी आपल्या ऊसाच्या शेतातच सुरू केली रसवंती। कारखान्याला ऊस न देता रसवंतीतून करतायत लाखोंची कमाई। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते महापूजा। आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं मंत्री संजय राठोड यांचा सत्कार। लोकशाही मराठीच्या बातमीची आरोग्य विभागाकडून दखल। सिद्धेश्वरमधील बंद पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न। आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते लोकार्पण। जळगावात संतप्त महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। घटनेला अनेक दिवस उलटूनही विनयभंगाचा गुन्हा दाखल न झाल्याने महिला आक्रमक। कल्याणमध्ये महावितरणच्या बेशिस्त कारभारामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक। 20 मे पर्यंत सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून इशारा।
निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम अजूनही वितरित न झाल्याने छावा संघटना आक्रमक. विमा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमाच्या पानाचा हार घालून निषेध. ब्रह्मपुरीतील अड्याळ टेकडी परिसरामध्ये पोहोचत पालकमंत्री डॉक्टर अशोक उईक यांनी घेतले राष्ट्रसंतांच्या समाधीचं दर्शन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे पालकमंत्र्यांकडून आवाहन. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचे महासंकट. गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई. 30 गावांपर्यंत टँकरही पोहोचू शकत नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये 776 गावात पाणी टंचाई. मे महिन्यात आणखी परिस्थिती भीषण होण्याची शक्यता. देशातील 45.6 अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद. चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर. सांगलीच्या आष्टी परिसरात गव्या रेड्याचा मुक्त संचार. गव्याने शेतीची नासधूस केल्याने शेतीचं मोठं नुकसान. मुक्त संचार करणाऱ्या गव्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परभणीच्या चिकलठाणा पाटी येथे शेतकऱ्याचं रास्ता रोको आंदोलन. समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये संपादित जमिनीच्या मोबदल्याची केली मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयामध्ये घोरपड शिरल्याने कामकाज झाले ठप्प. वन्यजीव संस्था सदस्यांनी सुरक्षित पकडून केले निसर्गमुक्त. सांगलीमध्ये खरसुंडीची श्री सिद्धनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार. भाविकांमध्ये आता उत्साह. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्ताने भव्य कुस्तीचे मैदानाचे आयोजन. कुस्ती मैदानामध्ये छोट्या मोठ्या सुमारे 50हून अधिक कुस्त्या पार. सांगलीच्या शेटफळेच्या सिद्धनाथाच्या अष्टमी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात. यात्रेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीचे कार्यक्रमाचे आयोजन. बीडमध्ये नवसाला पावणाऱ्या हनुमानाचा यात्रोत्सव साजरा. गावातील 200 तरुणांनी अनवाणी पायांनी गंगेचे पाणी कावडीने आणत हनुमंतांचा केला अभिषेक. लाखो भाविकांची हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना होत असलेल्या साहित्य वाटपात अनियमितता. साहित्य वेळेत न मिळाल्याने कामगारांची तक्रार. सिल्लोड शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे घटतोय. खेळणा मध्यम प्रकल्पातील पाणी साठा. पाणी जपून वापरण्याचे नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन. मुंबईच्या मानखुर्दमध्ये घरात सिलेंडरचा भीषण स्फोट. या घटनेत एका मुलीचा मृत्यू तर आगीत घर जळून खाक. बुलढाण्यात ऑन दी स्पॉट एफआयआरची योजना. गुन्हा घडताच आता 24 तासात एफआयआर दाखल होणार. गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस यंत्रणा पोहोचणार. शॉर्ट सर्किटमुळे शेती आगीत जळून खाक. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील घटनेमुळे शेतकऱ्यांचं 2.5 लाखांचं नुकसान. पेट्रोल भरण्याच्या वादातून 2 अज्ञात इस्मांकडून तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण. अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील पेट्रोल पंपावरील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. जालन्यात वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात. तिवसा नगर पंचायतीच्या घनकचरा डेपोला आग. आगीत शेकडो टन कचरा जळून खाक. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांना आग विझवण्यात यश. रिक्षा चोरी प्रकरणी कोलचेवाडी पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक. चोरी केलेली रिक्षा पोलिसांकडून जप्त. भाईंदर पूर्वमधील इंदिरा गांधी उद्यानात अनेक मासे मृत्युमुखी. तलावात टाकलेल्या ब्रेडमुळे पाणी दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.